ओम नमो फलसिद्धाय. शिवशरणार्थ मंडळी, गुरुप्रसादाची थोरी या चॅनलवरती आपण श्री शिवसंत लक्ष्मण महाराज अष्टलक्ष्मणाची यांच्या पवित्र गाथेतील अभंग श्रवण करत आहोत. तर मंडळी, आज आपण श्री वैभवलक्ष्मी व्रत कथा याची कहाणी ऐकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री वैभवलक्ष्मी माता व्रत कथा कहाणी. एक फार मोठे नगर होते. त्या नगरात विविध व्यवसाय चालत असे. जसे कथा कीर्तन, देवभक्ती, देवपूजा वगैरे चाले, तसे चोऱ्या, दरोडे, मद्यपान, जुगार हेही चालत असे. नीतिमान व धर्मशील माणसे त्यापासून 4 हात दूर होती. अशा त्या नगरात एक दाम्पत्य राहत असे. पतीचे नाव युगंधर व पत्नीचे योगिनी. पत्नी भाविक, श्रद्धाळू व सुशिक्षित होती. पती उद्योगी होता. स्थिती चांगली होती. संसार सुखात होता. योगिनी रोज देवीच्या देवळात जात असे. एखादे भजन म्हणत असे. पतीचीही तिला साथ होती. पण कालचक्र सतत चाकाच्या आराप्रमाणे फिरत असते आणि भाग्यपंक्ती युगंधराला आपण एकदम श्रीमंत व्हावे असे वाटू लागले आणि तो जुगारी बनला. जुगाराने कोणाचे भले झाले आहे. शूर कृतिविद्ध पांडवांनाही त्यामुळे 12 वर्ष वनवास भोगावा लागला. द्रौपदीची विटंबना झाली. वैभव गेले. भगवान श्रीकृष्णाची कृपा म्हणून अखेर विजयी झाले. युधिष्ठिराने नगरात प्रवेश करताच दुर्गा मातेचे स्तवन केले. सारांश श्रीमद अनंत श्री दुर्गा माता यांच्याच कृपेने पांडव पुन्हा सुस्थितीत आले. परमेश्वरी अधिष्ठानानेच मग संकटे निवारण होतात हेच खरे. युगंधराने आपली संपत्ती, पत्नीचे दागदागिने, सारे वैभव जुगारापायी गमावले आणि मद्याच्या व्यसनाने त्याचा ताबा घेतला. शीलवती योगिनी काबाळ कष्ट करून देवीची करुणा भासू लागली. ती संकोचाने बाहेर पडत नसे. देवळातही जाईनाशी झाली. घरीच देवीची करुणा भासू लागली. इकडे काय झालं? देवीला आपल्या प्रिय भक्तीची अनुपस्थिती जाणवू लागली. अनन्य चिंतन करणारी, मज भजनांना आनंद देणारी योगिनी का बरे येत नाही? मला तिच्याकडे गेलंच पाहिजे. मग काय उशीर. देवीने श्वेत वस्त्र परिधान केले, वृद्ध स्त्रीचे रूप घेतले आणि आली योगिनीच्या दारापाशी. दार बंद होते. आत योगिनी अनन्य भावाने, कारुण्याने देवीस ओवाळीत होती. वृद्ध स्त्रीने दार वाजले. योगिनीने दार उघडलं. कोण हवंय आपल्याला आजीबाई? योगिनी म्हणाली. अगं, मी तुझ्याचकडे आले आहे. ओळखलं नाहीस मला? मी देवळातच असते. तुझी प्रार्थना, भजन ऐकते. का बरं येत नाहीस हल्ली? वृद्धा म्हणाली. योगिनी हमसाहमसी रडू लागली. वृद्धेने पाठीवरून हात फिरवला, तिचे डोळे पुसले आणि मग योगिनीनं आपली करुण कहाणी सांगितली. वृद्धेने सांत्वन केलं. चिंता करू नको म्हणाली. एकाएकी दिव्य प्रकाश खोलीत पसरला. योगिनीला देवीचे दर्शन झाले. देवीने डोक्यावर हात ठेवला व म्हणाली, सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे रहाट गाडग आहे. उदयस्त सूर्यनारायणालाही अस्त आहे. चंद्रालाही लहान मोठे व्हावे लागते. अमावस्या आणि पौर्णिमा येतात जातात, पण दुरुस्त माणसे हे जाणून निश्चल राहतात. भगवंताचे अनन्य चिंतन करतात, उपासना करतात. सुख दुःख निवेदन त्याला करतात आणि तरतात. माझा भक्त कधी नाश पावत नाही. त्याचे रक्षण करणे व योगक्षम चालविणे हे आम्ही करतो. तू चिंता सोड. वैभवलक्ष्मी व्रत कर, म्हणजे सारं काही नीट होईल. आई, काय आहे ते व्रत? ते मला सांगा, मी करीन मनापासून. योगिनी म्हणाली. देवी म्हणाली, व्रत फार सोपं आणि साधे आहे, मात्र मनात भाव हवा. हे व्रत शुक्रवारी करावयाचे. सकाळी उठावे, स्नानाने सुवर्षित व्हावे, दिशांना नमस्कार करावा, लक्ष्मी देवीस नमस्कार करावा व तिचे चिंतन नामस्मरण करावे. जय लक्ष्मीमाता, जय लक्ष्मीमाता दिवसभर उपवास करावे. उपवास करणे शक्य नसल्यास, प्रकृतीला झेपत नसल्यास केला नाही तरी चालेल. रात्रपूजेनंतर उपवास सोडावा. संध्याकाळी हात पाय धुवून पूजा करावी. त्यासाठी एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ पांढरे चौकोनी वस्त्र ठेवावे. त्यावर छोटीशी तांदळाची रास मांडावी. त्यावर जलपूर्ण कलश ठेवावा. कलशावर एक वाटी ठेवावी. त्यात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवावा. तो नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. कलश ठेवण्यापूर्वी राशीवर कुंकवाचे स्वास्तिक काढावे. कलशाला कुंकवाची बोटे अष्टदिशांना रेघा उभ्या ओढाव्यात. श्रीयंत्र कलशाला टेकून अथवा जवळ ठेवावे. प्रथम सुपारी विड्यावर पाणी सोडून गणपती पूजन करावे. हळद, कुंकू आदी सुगंधी द्रव्य देवीस व श्रीयंत्रास अर्पावे. तांबडे फूल देवीस वाटेतील व श्रीयंत्रास वहावे. देवीचा स्तवन श्लोक म्हणावा. आपली इच्छा सांगावी. प्रार्थना म्हणावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. महालक्ष्मी अष्टक म्हणावे. मग आरती करावी. आपल्या संकल्पामागे 11 किंवा 21 शुक्रवार असे पूजन करावे. शेवटच्या शुक्रवारी 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनींना पाचारण करावे. लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे पाय धुवावेत. त्यांना कपाळी हळद, कुंकू, अक्षता लावाव्यात. प्रसाद द्यावा. तसेच व्रतकथेचे नवीन एक पुस्तक द्यावे.
त्या दिवशी यथाशक्ती भोजन घालावे, देवीच्या नैवेद्यास खीर करावी, पूजा विधी आटोपल्यावर दागिने परत अंगावर घालावे अथवा जागच्या जागी ठेवून द्यावे, कळशातील पाणी तुळशीत विसर्जन करावे, तांदूळ पक्ष्यांना खायला ठेवावे. या व्रताने ऐश्वर्य, संपत्ती, संतती मिळते, संकटे नाहीशी होतात, घरात सुख समृद्धीने भरभराट होते, लक्ष्मीचा वास घरात राहतो. योगिनीने सर्व काही लक्षपूर्वक ऐकले. हे व्रत मी मनभावे करीन असे देवीस म्हणाली. योगिनी असे म्हणतेच तोच तथास्तु कल्याण वस्तू असे त्रिवार उच्चारण देवी अंतर्ध्यान पावली. तो तेजाचा प्रकाशही गेला, पण योगिनीच्या अंतःकरणात आशेचा व श्रद्धेचा प्रकाश दीप उजळला. तिने पहिल्या शुक्रवारी 11 शुक्रवाराचा संकल्प करून मनभावे पूजा केली. रात्र युगंधराला प्रसाद दिला. प्रसाद पोटात जाताच युगंधराला उपरती होऊ लागली आणि त्याने पश्चाताप व्यक्त केला. योगिनीचे व्रत सुरू होते. युगंधर आता काम करू लागला. दोघेही भरपूर कष्ट करू लागले. युगंधराचे मद्यपानाचे व्यसन सुटले. घरातील मतभेद संपले. आपण पत्नीचे ओरबाडून घेतलेले दागिने त्याने सोडवून आणले. 11व्या शुक्रवारी मोत्यात हाताने व उल्हासित अंतःकरणाने त्यांनी उद्यापन केले. सुहासिनीचा लक्ष्मी म्हणून सत्कार केला व प्रत्येकीला या व्रताचे एक एक पुस्तक दिले. शेजारा पाजारीने हा सर्व अद्भुत प्रकार पाहिला व योगिनीकडून व्रत समजावून घेऊन त्याही करू लागल्या. वैभव लक्ष्मी मातेच्या व्रत प्रभावाने योगिनी व युगंधर संपत्ती, संतती वगैरे ऐश्वर्याने संपन्न होऊन सुखी झाले व नम्रता, आदर देते हे त्यांचे शीलच बनले. योगिनीवर जशी वैभव लक्ष्मीची कृपा झाली तशी ती तुम्हा आम्हा सर्वांवर हो. कुटुंबात निर्व्यसनता, सुख समृद्धी, बुद्धी, श्रद्धायुक्त संतती नांदो. ही 60 उत्तराची कहाणी वाचा उत्तरे सुपर संपूर्ण. जय वैभव लक्ष्मी माता. धन्यवाद मंडळी. ओम नमो फलसिद्धाय.